जेवण आले त्यामुळे आणि काय बनवलं पराठे बनवले चार पराठे साधे पराठे बनवले आणि इकडं आपल्याला पुलाव बनवायचा कुकरमध्ये. कांदा मिरची जिरं मोहरी सगळं टाकलेलं आहे आणि त्यासाठी शिमला मिरची बटाटा ते पण टाकायचं त्याला तांदूळ घ्यायचे आणि इकडं कढईमध्ये काय ते पोळे भरलेलं होतं त्यातून आपल्याला तुकडे बनवायचे. कांदा मिरची टाकून तिखट टाकून त्याच्यामध्ये तुम्ही पण बनवा. जर शेळ्या चपात्या उरल्या तर तुम्ही असं बनवून बघा. पोळ्यासारखं खूप छान लागतं. दाखवलं कांदा मिरची टाकले आणि जिरे मोहरी टाकले तेलामध्ये. आता मसाले टाकते. इकडे टोमॅटो कापून घेतलं, इकडे कोथिंबीर कापून घेतली. बघा आपल्या इकडे पुलाव तयार होतो. आता कुकरचं झाकण लावते आणि इकडे आपले चपातीचे पोहे तयार झालेले आहेत. आता टाकते कोथिंबीर वरून. मस्तपैकी छान. आणि इकडे पण टाकते पुलावला थोडीशी कोथिंबीर टाकली. कशी वाटते सांगा नक्की. पुलाव पण आपला तयार झालेला आहे. तर दाखवते तुम्हाला. तयार झालेला आहे मस्तपैकी. आणि इकडे चपातीचे पोहे बनवतात बघा मस्त. चला व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की. तर चला निघते घरी. आता झालं काम. आता पाऊस चालू झाला घरी जायच्या वेळेस.